दरम्यान एक मोठी बातमी, काँग्रेस आपल्या पक्षातील बंडखोर उमेदवारांवर कारवाई करणारे आज पक्षाकडनं बंडखोर उमेदवारांना नोटीस दिली जाईल आणि काल ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीयेत त्यांच्यावर पक्ष कठोर कारवाई करणार आहे असं कळतंय। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। काँग्रेस पक्ष आता आपल्या बंडखोर उमेदवारांवर कारवाई करणार आहे। आज पक्षाकडून बंडखोर उमेदवारांना नोटीस दिली जाईल आणि काल ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाही त्यांच्यावर पक्ष कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेत दिसतंय। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि अनेक जणांनी सगळ्याच पक्षात बंडखोरी केलेली होती आणि त्यात आपण बघितलं काँग्रेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली। काँग्रेस पक्षाने समजूत देखील काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून तसे आदेश सुद्धा देण्यात आले होते, मात्र काँग्रेस पक्षातील काही बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत आणि त्याच बंडखोर उमेदवारांवर आता पक्ष कारवाई करणार आहे असं कळतंय। आज पक्षाकडनं या सगळ्या बंडखोर उमेदवारांना नोटीस पाठवली जाईल आणि ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाही त्यांच्यावर आता कठोर कारवाई केली जाणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। जुई, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण पाहतोय सरब की महानगरपालिका निवडणुकींसाठी आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कालची शेवटची तारीख होती, मात्र काही उमेदवार असे आहेत ज्यांनी अजूनही आपले अर्ज मागे घेतले नाहीत। म्हणजे जे बंडखोर उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांच्यावर आज कारवाई केली जाईल। पक्षातर्फे अधिकृत त्यांना नोटीस देखील पाठवली जाणार आहे। पक्षाकडून हकालपट्टीची नोटीस जी आहे ती त्यांना जारी केली जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे की विशेष म्हणजे हे जे बंडखोर आहेत ते उपनगरातले आहेत आणि या उमेदवारांना विनंती करण्यात आली ती पक्षातर्फे समजावण्यात आलं होतं, मात्र त्यांनी ऐकलं नाही आणि आपली उमेदवारी अर्ज कायम ठेवले। त्यामुळे अशा या बंडखोर उमेदवारांना आता पक्षातर्फे थेट हकालपट्टीची नोटीस दिली जाणार आहे। आज हे जे उमेदवार आहेत त्यांना ते अर्ज जारी देखील केले जाणार आहेत। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।